नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करणार आहोत, कारण त्यांचे कार्यच तेवढे महान आहे. अशा तेजस्वी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपण थोडी माहिती पाहूया. मित्रांनो, सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1827 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 10 मार्च 1897 मध्ये झाला. या 70 वर्षाच्या काळात सावित्री देवींनी आपल्या स्त्रियांसाठी, दलितांसाठी खूप कष्ट केले, मेहनत घेतली, कारण त्यांनी शिक्षित व्हावं ही त्यांची इच्छा होती. आणि जेव्हा त्या शाळेमध्ये मुलींना शिकवायला जायच्या, तेव्हा काही स्त्रिया त्यांच्या अंगावर शेणाचा गोळा भिरकावून मारायच्या. त्या शेणाची घाण सावित्रीबाई न चिडता स्वच्छ करायच्या आणि पुढे निघून जायच्या. पुढे गेल्यावर एखादी कर्मठ स्त्री आपल्या माडीवरून घर झाडून गोळा केलेला घरातील कचरा बरोबर सावित्रीबाईंच्या डोक्यावर पडेल अशा पद्धतीने टाकायची. सावित्रीबाई त्या स्त्रीकडे पाहून गोड हसायच्या व म्हणायच्या, "बरे झाले बाई, तुम्ही ही फुले टाकलीत. ही फुले उधळून तुम्ही माझा सत्कारच केला की. ही फुलेच मला माझ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उत्तेजन देतील." आणि असे म्हणून त्या पुढे निघून जात होत्या. पण त्यांनी आपल्या विद्यादानाचं पवित्र काम कधीच सोडलं नाही. हे काम त्यांनी शेवटपर्यंत केलं. ज्योतिबांनी काढलेल्या सर्व शाळांचा खर्च त्या स्वतः करत. त्यात ज्योतिबा सुद्धा त्यांना मदत करत. पण सावित्री देवी ह्या रात्री चटई विणत आणि येणारा पैसा या शाळेसाठी खर्च करत. त्यांनी आपल्या शाळेसाठी मोलाचे कार्य केले आहे. एकदा दादोबा पांडुरंग तरखडकर हे सरकारी देशी शाळांचे पर्यवेक्षक असताना त्यांनी इतक्या थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली, हे त्या शाळा चालकांना भूषणावं आहे, असा शेरा दिला होता. खरंच हा शेरा खूप अभिमानाचाच आहे. सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह 1850 साली तर दुसरा काव्यसंग्रह 1890 साली प्रसिद्ध झाला. सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंचं राहिलेलं जे कार्य होतं ते सुद्धा पूर्ण केलं. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्योतिबांना पॅरालिसिस झालेला होता आणि त्यात त्यांना लिहिता येत नव्हतं. तर त्यांचं बरंचसं साहित्य म्हणजे थोडक्यात लिखाण अपूर्ण होतं, ते आपल्या सावित्रीबाईंनी स्वतः लिहून पूर्ण केलं. तर अशा ह्या आपल्या सावित्रीबाई 10 मार्च 1897 साली पुण्याला प्लेगची साथ आली व एका लहानग्या मुलाला वाचवताना त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा महान क्रांतिकारक स्त्रीला माझा मानाचा मुजरा. धन्यवाद.